प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपच्या 4ही उमेदवारांनी विजय मिळवला आहे। या प्रभागातून माजी सभापती किशोर स्वामी, माजी महापौर बलविंदर सिंग गाडीवाले, सदिच्छा सोनी आणि डॉक्टर मंजुषा रानवळकर विजयी झाले आहेत। विशेष म्हणजे पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेल्या सदिच्छा सोनी यांनी 4000हून अधिक लीडने विजय मिळवला आहे। नवनिर्वाचित नगरसेविका सदिच्छा सोनी यांनी जनतेचे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे आभार मानले। प्रभागातील विकासासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया नगरसेविका सदिच्छा सोनी यांनी दिली। नमस्कार, मी सदिच्छा सोनी पाटील, प्रभाग क्रमांक 9 मधून। तसेच माझ्यासोबत सरदार बलवंतसिंगजी गाडीवाले, किशोरजी स्वामी आणि मंजुषा रानवळकर, आम्ही प्रभागामधून 4ही जण भरघोस मतांनी विजयी झालो। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली आहे आणि साहेबांनी प्रथमच माझ्यावर आणि माझी जी सहकारीणी मैत्रीण आहे मंजुषा रानवळकर, आम्ही या प्रभागामध्ये दोघी नवीन आहोत, तरी आमच्यावर साहेबांनी विश्वास टाकला आणि तसेच जनतेनेही आमच्यावरती भरपूर विश्वास टाकला, कारण भरपूर भरघोस मतांनी आम्ही 4ही जण निवडून आलो या प्रभागामधून। या विजयाचे श्रेय कोणाला? चव्हाण साहेब, तसेच मी जनतेलाही या विजयाचे श्रेय देणार आहे, कारण प्रभागातील जनता सदैव आमच्या सोबत होती। जवळपास आम्ही 2 वर्षापासून या प्रभागामध्ये काम करत होतो आणि जेवढा आम्ही प्रभागात जेवढ्या वेळेस गेलो तेवढ्या वेळेस आम्हाला प्रभागातील जनतेचा प्रतिसाद चांगला मिळाला। प्रभागाचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सर्वे करू आणि सर्वे मधून जे काही प्रश्न सॉल्व्ह होतील, जे झालेली कामं आहेत आणि जी थोडी बहुत काही राहिलेली कामं आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू।